भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी अनेक वर्षांपासून कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी बांधवांची मागणी होती। त्या मागणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात धारणगाव रोडला भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित केली आहे। कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज असून या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारला जावा या मागणीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना पुतळा उभा करण्याचा शब्द दिला होता। दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून निधीची मागणी देखील केली आहे। त्याबाबत मंगळवार दिनांक 8 रोजी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्या समवेत आदिवासी बांधवांसह सविस्तर चर्चा करून भगवान वीर एकलव्य यांचा भव्य दिव्य पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांशी आमदार आशुतोष काळे यांनी चर्चा केली। यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले। उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आपल्या कोपरगाव शहरामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आलेले आणि त्या यात्रेच्या दरम्यान मी आपल्या सर्वांची जी काही मागणी अनेक वर्षांची होती त्या भगवान एकलव्यांचं स्मारक उभारण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या आणि त्याच्यावर दादांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याच यात्रेच्या सभेमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं आणि त्याचा प्रस्तावही आपण शासनाकडे पाठवून आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। तत्पूर्वी आपल्याला जागा निश्चित करणं अतिशय गरजेचं होतं, कारण निधी जर आला म्हणजे निधी आल्यानंतर जागेचं जर निश्चित नसलं तर आपल्याला विलंब त्या ठिकाणी होऊ शकतो। आता जागा आपण त्या ठिकाणी ठरवलेली नगरपालिकेची जी काही इमारत आपण पाहतो त्याच्या बाजूला जी काही मोकळी जागा आहे त्या जागेच्या धारणगावच्या बाजूला एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मेन रोड आहे। धारणगाव रोड म्हणजे वर्दळीचा रोड आहे म्हणून तिथं एका ठिकाणी त्या जागेवर ते तुम्ही नंतर सांगा कोणाला नाही कुठं सांगायचं, पण आपण जागा निश्चित केलेली आहे। परंतु आता पुढची गोष्ट महत्वाची ही आहे की त्या स्मारकाची समिती असणं गरजेचं आहे, कारण त्या स्मारकाची समिती त्याची देखभाल दुरुस्ती वगैरे काय असेल नसेल किंवा तिची पूजा अर्चा काय करायची तुम्हाला वेळच्या वेळी त्या समितीच्या माध्यमातून ते सर्व कामकाज चालतं आणि म्हणून बांधवांची आपल्या सर्व बांधवांची आपण एकत्र बसून त्या ठिकाणी समिती स्थापन करावी। याला आपण चॅरिटी कमिशनरकडे मंजुरी घेऊ। ती अधिकृत समिती नगरपालिकेशी संपर्क ठेवेल आणि नगरपालिका त्या समितीच्या सल्ल्यानुसार, कारण समिती स्थापन झाल्यानंतर पुतळा कसा असावा हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे। आता काही ठिकाणी बसलेले पुतळे, काही ठिकाणी उभे पुतळे, तेव्हा तुम्हाला ते ठरवावं लागणार आहे। त्या समितीचं निवड करत असताना तुमच्या पद्धतीने करा, त्याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाही, मला त्याच्यात घेऊ नका। तुम्हाला कोणाला घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, फक्त ती समिती लवकर स्थापन करा आणि पुतळा कसा असावा हे तुम्ही त्या ठिकाणी ठरवा। त्याला जो काही निधी कमी पडेल तो देखील उपलब्ध करून देण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेल आणि ते स्मारक पूर्ण करेल। एवढा शब्द या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो। याच्या अगोदर अनेक लोक होऊन गेले, परंतु आपल्या समाजाची जी काही मागणी आहे, काही लोक मला भेटले असतील, परंतु आपला समाज मोठ्या संख्येने आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आहे। आणि त्यामुळे ते अकोल्यानंतर
संख्या सगळ्यात जास्त आपल्या कोपरगावमध्ये नगर जिल्ह्याचा विचार केला तर. म्हणून प्रत्येकासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे तालुक्याच्या ठिकाणी आपल्या जे काही आपलं श्रद्धास्थान आहे त्याचं स्मारक त्या ठिकाणी होतं. म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र यावं, हा सर्व विचार करून व्हावं एवढी विनंती या ठिकाणी करेल. बाकी जागेचं ते तुम्हाला सांगतील. जागा निश्चित झालेली, पण आता इथं तुम्हाला धारणगाव रोड माहिती का? धारणगाव रोड जवळ एक मोकळी जागा आहे पोस्ट ऑफिसच्या बाजूला. अनेक लोक आपल्याकडे येतील, आपल्याला हे सांगतील का स्मारक काही होणार नाही. पण माझा शब्द आहे तुम्हाला का स्मारक झाल्याशिवाय मी थांबणार नाही. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोपरगाव शहराला मी शब्द दिला होता 5 नंबर तलाव पूर्ण करणार. आज जाऊन बघा तुम्ही 5 नंबर तलाव पूर्ण झालेला आहे. आणि त्या तलावामधून पाणी पुरवठा सुद्धा कोपरगाव शहराला 3 दिवसाआड झालेला आहे. 3 दिवसाआड आता पाणी जरी असलं तर आम्हाला ते शहराच्या माध्यमातून दिवसाआड करायचंय किंवा रोजही द्यायचंय असं नियोजन आपण करतोय. त्याच्यामुळं त्या कामामध्ये ते काम फार मोठं होतं. त्या कामाला त्या 5 नंबर तलावाला 65 कोटी लागले. किती? 65 कोटी लागले. त्या तलावाचं काम आता पूर्ण झालेलं आहे. आपल्याला तर काय 65 कोटी लागणार नाही स्मारक. त्याच्यामुळं काही जरी झालं तर स्मारक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द या ठिकाणी देतो. आणि आपण सर्वांनी जे काय आता ठीक आहे निवडणुका येतील जातील, मागच्या काळामध्ये आपण सर्वांनी भरभरून मला प्रेम दिलं, भरभरून मतदान दिलं, म्हणून मला हे सर्व कामं करता येत आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपलं स्मारक मला पूर्ण करायचं म्हणून आपल्या आशीर्वादाची गरज आहे. तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये जिथं जिथं आपले बांधव असतात त्या प्रत्येकाकडे त्या दिवशी तुमचे सर ठाकरे सर नाही आले, जिथं कुठं आपले बांधव असतील त्या प्रत्येकापर्यंत जाऊन आपण सर्वांनी त्यांना विनंती करावी एवढंच आपल्याला या निमित्ताने आवाहन करतो. माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आपल्या सर्व समाजाच्या वतीने आपण केलेली होती आणि दादांनी त्यावेळेस आपल्याला शब्द दिला होता का लवकरात लवकर आपण मीटिंग घेऊ आणि जागा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू आणि फायनल करू. तर आजची ही मीटिंगसाठी सर्व समाज या ठिकाणी आलेला आहे आणि आताच दादांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. अजित दादा या ठिकाणी आले होते आपल्या उपमुख्यमंत्री, त्यांनी शब्द दिला आणि निधी मंजूर केला. त्याचबरोबर आता दादांनी सांगितलंय का एकलव्य भगवानाच्या स्मारकासाठी या ठिकाणी दादांनी आपल्याला 1 कोटी रुपये निधी हा त्यांनी मंजूर या ठिकाणी आपल्याला केलेला आहे. तर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो का गेल्या या ठिकाणी बघितलं आमच्या जन्मापासून जन्माच्या आधीपासून या ठिकाणी भिल्ल समाज राहतो, आदिवासी बांधव राहतात. कोणी त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं नाही. पण ज्यावेळेस दादा आले, दादांना तो प्रश्न आम्ही मांडला तर दादांनी तात्काळ या ठिकाणी नियोजन केलं आणि लगेच दादांनी आता आदेश दिलेत का आपण या ठिकाणी जागा फायनल केलेली आहे. आणि दादा सांगतील की आपण ही जागा पूर्व बघितली, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने जागाचं नियोजन या ठिकाणी दादांनी केलेलं आहे. तर मी एकलव्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो.